नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. या निकालात शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्यात आलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मुख्य शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली. शिंदे यांच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवण्यात आली. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला. तर शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या सर्व 14 आमदारांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत सापडलाय. माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दासने धोनी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. 2017 सालच्या कराराचं कथित उल्लंघनाचं हे प्रकरण आहे. धोनी आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना मानहानीचा खटला दाखल करण्यापासून रोखाव असे निर्देश देण्याची कोर्टाकडे मागणी करण्यात आली आहे. याआधी धोनीने आपल्या दोन्ही बिझनेस पार्टनर्सवर फसवणुकीचा आरोप केला होता. क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं, पण असं कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही. माझे 15 कोटी रुपये हडपण्यात आले अशी धोनीने लिखित तक्रार देखील केली होती. 22 जानेवारीचा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या दिवशी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. याच दरम्यान रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील मुख्य कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत. मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार म्हणजेच अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी यांचं अयोध्येत चंगी स्वागत करण्यात आलं. त्यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. प्रणिती शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. दरम्यान त्यानंतर आज संध्याकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घडून आली. नाट्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांना भाजपाने ऑफर दिली का असा सवाल माध्यमांनी विचारला. त्यावर चंद्रकांत दादा म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांना अधिकृतपणे 2019 मध्ये आणि आताही भाजपात येण्याची ऑफर दिलेली नाही. शेवटी नात्यांच्या आधारे हाय सुशीलजी येणार की नाही असं कोणीतरी म्हटलं असेल. आमचे नितीन गडकरी सारखे नेते त्यांचे मित्र आहेत. आताही त्यांनी त्यांच्या आठवणी काढल्या. अशा मित्रांपैकी कुणी म्हटलं असेल, पण याला राजकीय भेट किंवा राजकीय ऑफर म्हणता येणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार असून यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसून येत आहे. पुणेकरही आता सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्य विक्री तसंच मटण, चिकन, मासे शॉप, दुकानं बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे.